नमस्कार मंडळी, शुभविवाह या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. दुष्यंत हा जेलमधून सुटल्यानंतर आता तो अभिजितची भेट घेणार आहे. तेव्हा दुष्यंत अभिजितला म्हणत असतो की मला काहीही करून त्या भूमीचा बदला घ्यायचा आहे. तिच्यामुळे आणि त्या आकाशमुळे मला जेलमध्ये राहावं लागलं. आता मी त्या दोघांनाही सोडणार नाही. तेव्हा अभिजित आता त्याच्या मनात भूमीबद्दल आणखीनच विष पेरत असतो आणि तिला म्हणत असतो की जर तुला आता भूमीचा बदला घ्यायचा असेल तर भूमीचा बदला घेण्यासाठी ही एकदम योग्य वेळ आहे. भूमीला आता मागचं काहीही आठवत नाही, त्यामुळे तू भूमीसोबत जे काही केलं तेही भूमीला आठवणार नाही. 1 वर्षापूर्वीचं ती सगळं काही विसरलेली आहे. त्यामुळे हा तुझ्याकडे एक चांगला चान्स आहे. तू एका नव्या वेशात आणि नव्या ढंगात तिच्या समोर जाऊ शकतोस आणि जर तू आता तुझ्या चतुराईचा इथे वापर केला तर मात्र भूमीला तू पुन्हा मिळवू शकतो. पुन्हा भूमीचा विश्वास तू संपादन करू शकतो आणि पुन्हा एकदा तू भूमीला तुझ्या जाळ्यातही अडकवू शकतोस. अभिजित त्याला सांगत असतो की आता ह्याच कारणामुळे तू भूमीला आकाशपासून लांबही करू शकतोस आणि आकाशची जागा घेऊन आता तू भूमीच्या जवळही जाऊ शकतोस. तर आता या गोष्टीचा दुष्यंतला खूप आनंद झालेला असतो, कारण त्याला मतलब साधण्यासाठी आता योग्य वेळ मिळालेली असते आणि धड भूमीला मागचं काही आठवतच नसतं. त्यामुळे आता दुष्यंतकडं आता भूमीच्या जवळ जाण्याचा एक मोठा चान्स त्याला मिळालेला असतो आणि यामधून त्याला भूमीचा बदला सुद्धा घ्यायचा असतो, ते भूमीला आपलंसं करून. मग भूमीला भेटण्यासाठी आता दुष्यंत एक खूप मोठा प्लॅन करतो. परंतु इकडे अक्कांना समजलेलं असतं की दुष्यंत हा जेलमधून बाहेर पडलाय आणि त्यांना समजलेलं असतं की हा दुष्यंत नक्कीच आता आकाशच्या आणि भूमीच्या लाईफमध्ये असं काहीतरी करणार आणि त्यांना त्रास देण्याचं काम तर नक्कीच करणार. त्यामुळे अक्का आता सावध होतात आणि दत्तूला तिथे बोलवतात. आणि दत्तूला दोघांनाही आता आकाशची आणि भूमीची फार काळजी वाटते. अक्का दत्तूला हा सगळा प्रकार सांगतात आणि मग अक्का आणि दत्तू आकाशला आता सगळं काही सांगण्याचा निर्णय घेतात. दोघंही आता आकाशला भेटतात आणि आकाशला ते म्हणत असतात की आकाश, तू इथे राहत होता तेव्हा तुला माहित नसेल, परंतु इथे दुष्यंत नावाचा एक व्यक्ती राहत होता. त्याने भूमीवर हल्ला केला होता, भूमीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यात दुष्यंतला तुझा भाऊ अभिजित हा भेटायलाही आला होता. आणि एवढंच नाही तर तो अभिजित भूमीला धमकी सुद्धा द्यायला आला होता. आकाशचं आता चांगलंच डोकं सरकलेलं असतं आणि आकाशला कळतं की आता ह्या प्रकरणात सुद्धा अभिजित होता. आकाश आता रागारागाने घरी जातो आणि अभिजितला विचारतो की दुष्यंतला तू कसा ओळखतोस. अभिजित आता चांगलाच घाबरलेला असतो आणि आकाश पुढे आता त्याची बोबडी वळते. तर आकाश म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात घे, कितीही माझ्यापासून लपून छपून कोणत्याही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला ना तरी एक ना एक दिवस त्या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर येणारच आहेत. आणि तू एवढं लक्षात ठेव की तुझ्या प्रत्येक हालचालींवर आणि प्रत्येक गोष्टींवर माझं बारीक लक्ष आहे. त्यामुळे जर भूमीला त्रास देण्याचा आणि भूमीच्या आयुष्यात उलथापालथ करण्याचा जर थोडासाही प्रयत्न केला ना तर माझ्या इतकं वाईट कोणीच राहणार नाही. आकाशने अभिजितला चांगलीच धमकी दिलेली असते. अभिजित घाबरलेला असतो आणि मग अभिजित हा सगळा प्रकार आता रागिनीला जाऊन सांगतो. रागिनी म्हणते की हे बघ अभिजित, आता आपल्याला जे काही पाऊल टाकायचंय ते खूप सावधगिरीने टाकावे लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आकाश सावध झालाय, आकाश बरा झालाय आणि त्याचा तुझ्याबद्दलचा राग आता अजून वाढलाय. फक्त तो राग आता माझ्यापर्यंत येऊ नये याची खबरदारी आता तुला घ्यायची आहे. त्यामुळे तू आता फक्त एक काम कर की या सगळ्या गोष्टींमध्ये तू आता जास्त शहाणपणा करू नकोस आणि शांत राहा. त्यामुळे रागिनी आणि अभिजितने आता थोडं थांबून घेण्याचं ठरवलेलं असतं, थोडं शांतपणे गोष्टी हँडल करण्याचं ठरवलेलं असतं. परंतु इकडे भानुशाली वकील काही शांत बसलेले नसतात. भानुशाली वकील आता आकाशची भेट घेतात आणि आकाशला ते सांगतात की महाजन इंडस्ट्रीची सगळी प्रॉपर्टी भूमी मॅडमच्या नावावर आहे. त्यामुळे भूमी मॅडमच्या सहीशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही एक काम करा की भूमी मॅडमची तुम्ही CEO पदी नियुक्ती करा. तर आकाश म्हणत असतो की ही गोष्ट करण्यासाठी मला काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु तुम्हाला माहिती आहे ना की भूमी तर माझं काही ऐकतच नाही. मग तुम्ही एक काम करा, या सगळ्यामध्ये तुम्ही मला मदत करा. भानुशाली वकील म्हणतात की मी तर तुमची मदत करायला तयार आहे, परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आपण भूमी मॅडमला सांगायचं तरी काय. तर अभिजित आता भानुशाली वकिलांना म्हणतो की भानुशाली वकील, भूमी तुमच्यावर खूप विश्वास ठेवते आणि तुम्ही जे काही सांगता ते भूमीला पटतं देखील. भूमीला आता पैशांची खूप गरज आहे, त्यामुळे तुम्ही आता भूमीला सांगा की तू महाजन इंडस्ट्रीमध्ये कामाला जा म्हणून, तिथे जॉब शोध. भानुशाली वकील आता आकाशचं ऐकतात आणि भूमीला भेटायला जातात. भानुशाली वकील आता भूमीकडे येतात. भूमीला ते म्हणतात की भूमी मॅडम, आता तुम्ही ठणठणीत बऱ्या झालात तर तुम्ही एक काम करा, माझ्याकडे एक जॉब आहे, तुम्ही तिथे जाऊन जॉब करू शकता, म्हणजे त्यामुळे तुम्हालाही 2 पैशांची मदत होईल. भूमी म्हणते की हो, मला जॉबची तर खूप गरज आहे. भानुशाली वकील म्हणतात की तुम्ही महाजन गार्मेंट्स मध्ये कामाला जाऊ शकतात का. तेव्हा भूमी म्हणते की तुम्ही मला सारखं सारखं तिकडेच का पाठवताय. भानुशाली वकील भूमीला समजावत असतात की हे बघा, शेवटी जॉब हा
हा जॉब असतो. तिथे जॉब उपलब्ध आहे, जॉबची व्हॅकन्सी ही तिथे आहे. आता तर तुम्ही तिथे जॉईन होऊन घ्या आणि मग जर दुसरा कुठला जॉब मिळाला तर मी सांगेल तुम्हाला. भानुशाली वकील आता भूमीला महाजन गारमेंट्समध्ये काम करण्यासाठी पूर्ण कन्व्हिन्स करतात आणि भूमी सुद्धा आता तयार झालेली असते. त्यामुळे आकाश मात्र खूप खुश असतो. तर आकाश आता ही गोष्ट घरामध्ये सगळ्यांना सांगतो. रागिणीला देखील तो सांगतो की आता भूमी महाजन गारमेंट्समध्ये काम करायला तयार झाली आहे आणि आता आपल्याला पुढचा प्लॅन करावा लागणार आहे. आकाश सांगतो की भूमीला आपण महाजन गारमेंट्समध्ये CEO पदावर नियुक्त करतोय. हे ऐकून तर रागिणी आणि अभिजितच्या पायाखालची जमीनच सरकते. रागिणी म्हणते की अरे आकाश, असं कसं काय? तिला तर यातलं काहीच समजणार नाही. आकाश म्हणतो की आत्तू, अगं याने काय फरक पडतो आणि हळूहळू शिकेल ती. आणि तसंही आता महाजन इंडस्ट्री सगळी तिच्याच नावावर झाली आहे. रागिणी म्हणते की आकाश, हे सगळं कसं काय शक्य आहे? तेव्हा आकाश म्हणतो की आत्या, अगं तुला माहित नाही का, मृत्यूपत्रानुसार सगळं काही भूमीच्याच नावावर आहे. आकाशच्या तोंडून हे ऐकून रागिणी आता हादरलेली असते आणि रागिणी म्हणते की अच्छा, म्हणजे याला सगळं आठवतंय. नक्कीच याचा कोणीतरी गुरु आहे आणि त्यानेच याला मृत्यूपत्राबद्दल सगळं काही सांगितलंय. आकाश म्हणतो की आता भूमीची CEO पदी नियुक्ती तर झालीच पाहिजे. रागिणीला आणि अभिजितला आता काय करावं हे सुचत नसतं. तर आता भूमीला समजलेलं असतं की तिला CEO पदाची ऑफर भेटली आहे आणि मग भूमीला आता जरा डाऊट येतो की माझं एवढं शिक्षणही नाहीये आणि मग मला अचानक एवढी CEO पदाची एवढी मोठी पदवी का दिली जातीये. तर ती बाबांना विचारत असते. बाबा म्हणत असतात की हे बघ, त्यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत आणि त्यांनी तुला एवढी मोठी पदाची नोकरी दिलीये तर नक्कीच त्यामागे काहीतरी कारण असेल. कसं आहे की त्या लोकांना ना विश्वासाचं माणूस तिथं हवंय आणि तुझ्या इतकी विश्वासू व्यक्ती त्यांना कुठेही भेटणार नाही आणि रागिणी मॅडमचा तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि मग भूमी आता डायरेक्टली महाजन गारमेंटच्या CEO पदावर विराजमान झालेली असते. भूमीने महाजनांची ती ऑफर ऍक्सेप्ट केलेली असते, आकाशची ऑफर ऍक्सेप्ट केलेली असते, परंतु भूमी डायरेक्ट CEO पदावर डायरेक्ट गेलेली असते. यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं, कारण भूमीचा आकाशवर जेवढा राग असतो त्याप्रमाणे ही ऑफर ती ऍक्सेप्टच करणार नसते. भानुशाली वकिलांमध्ये आणि भूमीमध्ये नक्की काय खिचडी शिजते? खरंच भूमीला सगळं मागचं आठवतंय की भूमी फक्त न आठवल्याचं नाटक करतेय आणि अनपेक्षितपणे CEO पदी विराजमान होऊन आकाशची ती एका पद्धतीने मदतच करतेय? या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला पुढील ट्विस्ट मध्ये मिळणार आहे. त्यामुळे पुढील ट्विस्ट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले.